हॅलो एव्हरीवन. आज काय झालं, दुपारचं जेवण खूप लेट झालं होतं आणि खूप हेवी पण झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला कोणालाच भूक नव्हती जास्त. तर आम्ही विचार केला की आज असंच थोडस बाहेर जाऊन काहीतरी स्ट्रीट फूड चावमाव करून येऊ असं. त्याच्यासाठी आम्ही घरून निघालो आणि आता चाललोय आम्ही थोडंफार काही खाण्यासाठी. तर आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक छोटस स्ट्रीट फूडचं दुकान होतं. आम्ही तिथे आलोय. इथे आल्यावर इतकं छान वाटत होतं ना. इथे एकदम असं मोठं अपार्टमेंटच येते आणि अपार्टमेंटच्या खाली असं स्टॉल लागलेले आहेत सगळे. तर आम्ही इथे आलो आहेत आता थोडंफार काहीतरी सटारफटार खाण्यासाठी. तर तिथे आल्यावर आम्ही त्यांचं मेनू कार्ड पाहिलं आणि मेनू कार्ड पाहून एक एक गोष्ट सिलेक्ट करत होतो, काय ऑर्डर करायचं, काय ऑर्डर करायचं असं. तर सगळ्यात पहिले अंशू आणि कॅशूचं ऑर्डर केलं आम्ही. कॅशूला तर नेहमी फ्रेंच फ्राईजच खायचं असतं, त्याला दुसरं काही आहेच नाही त्याच्या आवडीचं. तर त्याच्यासाठी आम्ही फ्रेंच फ्राईज ऑर्डर केली आणि थोडा वेळ बसलो. तेवढ्यात आमच्या गौरवबांनी हे ऑर्डर केलंय चाट. ते कुठे पण गेले का त्यांचं सगळ्यात पहिलं काम चाट खायचं असतं. त्याच्यानंतर आले कॅशूचे फ्रेंच फ्राईज. कॅशू लागला लगेच फ्रेंच फ्राईज खाण्यामध्ये, बिझी होऊन गेला पूर्ण तो. आणि हे आलं अंशूचं ऑनियन स्प्रिंकल. तो ते खायला लागला. ऑनियन नाही, सॉरी, पोटॅटो स्प्रिंकल्स. ते मी पण थोडस टेस्ट केलं. आणि त्याच्यानंतर आली पनीर पकोडी. तर ते पनीर पकोडे अंशू आणि कॅशू दोघांनी खाल्ले. नंतर हे आले पाणीपुरी खाण्यासाठी. तिथे त्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि तिथून पुढच्या स्टॉलवर आम्ही गेलो. तर तिथे अंशू आणि कॅशूने सगळ्यात पहिले चॉकोबार घेतले आणि ते लागले चॉकोबार खायला. त्यांचं पोट आता भरलेलं आहे, आता त्यांचं झालं म्हणून ते फक्त आईस्क्रीम खायला आले लास्टला. आणि आम्ही इथे आहे हे चायनीज कॉर्नर, तर तिथे चायनीज खाण्यासाठी आलेलो आहे. आता इथे आल्यावर मी ऑर्डर केला होता एग फ्राईड राईस. तर तो एग फ्राईड राईस टेस्ट केला, इतका छान होता तो. मला तर खूपच आवडला. आणि इथला फ्राईड राईस तर छानच असतो, मला खूपच आवडतं. आणि त्याच्यानंतर मंचुरियन नूडल्स ऑर्डर केले आणि बस हाच होता आमचा सटरफटर ब्लॉग.